लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवा आणि नंदिनी पासून. तर आता इथे जीवा नंदिनीला म्हणतो कॅफेमध्ये की मला माझ्या बायकोनी सांगितलंय की खुश करणं सोपं असतं पण सुखी ठेवणं कठीण. असं तो तिचा हात पकडून म्हणतो. मी तुला फक्त खुश नाही तर सुखी ठेवेन असं म्हणतो आता इथे जीवा. बघा प्रेक्षक हो, नंदिनीला एक चान्स दे ना मला असं म्हणतो आता इथे जीवा, प्लीज देशील का असं म्हणतो आता इथे जीवा. बघा प्रेक्षक हो, तर नंदिनी खूप रडत असते आता इथे. तर बघा प्रेक्षक हे सगळं स्वप्न असतं. तर आता इथे स्वप्न नंदिनीला पडलेलं असतं. तर पार्थ येतो आणि म्हणतो नंदिनी ठीक आहात ना असं म्हणतो आता इथे पार्थ. बघा प्रेक्षक हो, तर नंदिनी इकडे तिकडे बघायला लागते. आई ओके असं म्हणतो आता इथे पार्थ. अहो मी ठीक आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. बघा प्रेक्षक हो, कधी कधी आपल्या समोर आपलं वैर होतं ना तसं झालंय असं म्हणते आता इथे नंदिनी. ते जाऊ द्या, तुम्ही बसा ना असं म्हणते आता इथे नंदिनी. या बसा असं म्हणते बघा प्रेक्षक हो नंदिनी आता इथे पार्थला. तर पार्थ आणि नंदिनी बसतात दोघेही एका टेबलवरती. बघा प्रेक्षक हो, हे घ्या असं म्हणून आता कोक देते नंदिनी पार्थला. काय झालं, सगळं ठीक आहे ना घरी असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता पार्थ म्हणतो हो आई बाबा पिहू सगळं ठीक आहेत ना असं म्हणते नंदिनी. सगळं सगळं ठीक आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. ते काही सामान राहिलं होतं ते द्यायला आलोय मी असं म्हणतो आता इथे पार्थ. बघा प्रेक्षक हो नंदिनीला. सामान माझं असं म्हणते आता इथे नंदिनी. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे पार्थ बघतो तिच्याकडे आणि म्हणतो काव्या माहेर माहेर घरी जाताना त्यांनी त्यांचं सामान नेलं नव्हतं ते द्यायला आलोय असं म्हणतो आता इथे पार्थ. बघा प्रेक्षक हो, काय मनाविरुद्ध लग्न झालं होतं त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला होता. क्लासला जायचं म्हणून जात होत्या पण क्लासच्या बाहेर एक बेंच होता त्यावर जाऊन बसायच्या त्या असं म्हणतात इथे पार्थ. बघा प्रेक्षक हो, माझ्या पद्धतीने मी त्यांना समजवलं होतं तेव्हा. तर आता इथे आठवतं बघा प्रेक्षक हो त्याला फ्लॅशबॅकमध्ये. मला माहिती आहे तुम्ही मला नवरा नाही मानत मित्र नाही मानत पण मी तुम्हाला मित्र मानतो असं म्हटलेलं असतं ना बघा प्रेक्षक हो त्या बाकावर बसून. तर सगळं फ्लॅशबॅक दाखवलं बघा प्रेक्षक हो. मी तुम्हाला मैत्री म्हणून सपोर्ट करत होतो तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी, तुम्ही कलेक्टर होण्यासाठी, आणि तुम्ही काय क्लास सोडून इथे ब्रेंचवर येऊन बसलाय असं म्हटलेलं असतं ना पार्थ. सगळं आठवतं त्याला. नंतर कसा बसा अभ्यास सुरू केला त्यांनी असं म्हणतो आता इथे पार्थ. मुळातच हुशार आहेत त्यामुळे प्रिलिम्स क्लिअर केली तिने असं म्हणतो पार्थ. आता मेन्स जवळ आले असं म्हणतो पार्थ. पण त्यात त्यांच्या आयुष्यात एक नवीन वादळ आलंय असं म्हणतो आता इथे पार्थ. तशा अभ्यास करणार आहेत कसं लक्ष देणार आहेत काय माहित असं म्हणतो आता इथे पार्थ. तर नंदिनी म्हणते एक विचारू, काव्याशिवाय तुमचं सुद्धा मन लागत नाही का शांत? बरोबर आहे ना? किती काळजी आहे तुम्हाला तिच्या प्रगतीची असं म्हणते नंदिनी, अभ्यासाची. हे असं म्हणतो आता इथे पार्थ आणि कोकटी येतो बघा प्रेक्षक आता नंदिनीकडे. आणि आता इथे बॅग काढतो तो बाहेर आणि त्याच्यामध्ये ती पुस्तकं असतात. हे घ्या त्यांची एक पुस्तकं आहेत आणि ती पुस्तकं ठेवतो तो आता इथे टेबलवरती. मेन्स जवळ आली आहे त्यांना अभ्यासाला ही पुस्तकं लागतील असं म्हणतो आता इथे पार्थ. बघा प्रेक्षक हो, आणि ही असं म्हणतो पार्थ त्यांची डायरी आहे त्यात महत्वाच्या नोट्स लिहितात ते असं म्हणतात इथे पार्थ. त्यांना लागेल ते असं म्हणतात इथे पार्थ. आणि बघते आता नंदिनी ती डायरी. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे नंदिनी बघते ती डायरी आणि हसते ती. तर आता इथे नंदिनी म्हणते हे काय आहे असं म्हणते आता ती. बघा प्रेक्षक हो, तर आता पार्थ बघतो हे माझं स्केच आणि बोका लिहिलं असं बघा प्रेक्षक हो त्याच्यावर. मी पाहिलंच नव्हतं हे, त्या रूममध्ये नव्हत्या तेव्हा त्यांच्या आठवणीत मी स्केच काढलं होतं आणि आता माझ्या आठवणीत आता त्यांनी असं म्हणतो आता इथे पार्थ. बघा प्रेक्षक हो, तर त्याला आठवतं सगळं. तर आता इथे पार्थ म्हणतो हे हे असं म्हणतो तो, हे आय ड्रॉप्स आहेत त्यांचे असं म्हणतो आता इथे पार्थ. बघा प्रेक्षक हो, आणि हे रीडिंग ग्लासेस असं म्हणून तो आता इथे नंदिनीला सगळं देतो. काव्याचं सामान अभ्यास करताना त्यानं लागतं म्हणून. खरं तर असं म्हणतो आता इथे पार्थ उगाचच फॅड आहे पण असं म्हणतो पार्थ तो चष्मा लावतात ना अभ्यासू मांजर दिसतं असं म्हणतो आता इथे पार्थ. आणि तो पण तिच्या आठवणीत रमतो बघा प्रेक्षक हो. एवढं प्रेम आहे तुम्हाला काव्याविषयी तर मग कडवटपणाला जागा तरी उरली आहे का असं म्हणतो आता इथे नंदिनी. ते जाऊ दे असं म्हणतो आता इथे पार्थ. पुरेसं झालं आता हे ऐकून असं म्हणतो तो. तर आता इथे पार्थ खूप भावूक होतो. ही पुस्तकं चष्मा त्यांना द्या असं म्हणतो आता इथे पार्थ. खूप भावूक असतो बघा प्रेक्षक हो. त्यांना जास्त वेळ नाही देऊ शकणार मी आणि हे द्या तुम्ही, मी येतो म्हणून आता पार्थ निघून जातो बघा प्रेक्षक हो तिथून. आणि तिथेच आता इथे कोक आणि शरबत वगैरे ठेवलं असतं काही घेत नाही तो निघून जातो तिथून. तर नंदिनी बघते बघा प्रेक्षक हो ती डायरी आणि बघत असते सगळी पानं उघडून. आणि नंदिनी खूप खुश होत असते तिची डायरी बघून बघा प्रेक्षक हो काव्याची. आणि ती आता इथे विचारत असते. तर आता तेवढ्यातच काव्याला दाखवले आणि रिक्षातून ती जात असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या बस 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 म्हणते आणि रिक्षा थांबते बघा प्रेक्षक हो तिची तिथे. अहो मॅडम सुट्टी द्या ना असं म्हणतो रिक्षावाला. एवढेच आहेत माझ्याकडे बघा ना असते तुमच्याकडे असं म्हणते आता काव्या. माझ्याकडे 500चीच नोट आहे, चेक तर करा दादा असं म्हणते आता इथे काव्या. तर चेक करतो तो रिक्षावाला. त्या रिक्षावाला विचारतं का असं म्हणतो आता तो. तर बघते असं म्हणते आता इथे काव्याने बघायला जाते दुसऱ्या रिक्षावाल्याकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दादा 500ची सूट असं म्हणते ती. तेवढ्यातच इथे पार्थ असतो बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थ तिथून जात असतो बघा प्रेक्षक हो.
तर आता पार्थ निघून जातो तिथून बघा प्रेक्षक हो. पाठीमागूनच आणि काव्या मात्र इथेच थांबते कारण तिच्याकडे बरोबर सुट्टे नसतात ना, त्यामुळे तेवढ्यातच आता इथे पार्थ तिथून निघून गेलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच तो रिक्षावाला असतो तो पार्थकडे जातो बघा प्रेक्षक हो. तर आता साहेब 500 रुपये सुट्टे आहेत का असं म्हणत तो दुसऱ्या रिक्षावाला पण जातो बघा प्रेक्षक हो. थँक्यू असं म्हणतो आता तो रिक्षावाला. तर आता इथे पार्थ तेवढ्यातच त्याची चुकामुक होते बघा प्रेक्षक हो. आणि काव्या मात्र रिक्षावाल्याकडे थांबलेली असते सुट्टे घेण्यासाठी आणि ते पार्थकडून दुसरा रिक्षावाला सुद्धा सुट्टे घेतो आणि आता इथे पार्थ बेल्ट घालतो आणि निघून जातो बघा प्रेक्षक हो त्या काफेतून आणि काव्या त्याच्यासाठी चाललेली असते पण त्याची काय चुकामुक होत नाही. ओ मॅडम असं म्हणतो तो रिक्षावाला. तर आता तो येतो काव्याकडे. हे घ्या असं म्हणतो तो आणि पैसे देतो बघा प्रेक्षक होतो आता काव्याला. थँक्यू असं म्हणतो आता इथे रिक्षावाला. तर आता इथे काव्या जात असते तिथून कॅफेमध्ये बघा प्रेक्षक हो. अरे ही बघ त्या देशमुख मुलासोबत तिचा व्हायरल झाला होता ना व्हिडिओ. आम्ही दोघं भाऊ तर आमच्या इकडे पण ये ना असं म्हणतात ती लोक आणि आता बघा प्रेक्षक हो टोमणे मारत असतात ते काव्याला कॅफे बाहेर. तर आता काव्याला खूप राग येत असतो. अरे यार मग मी काय करू? अरे येड्या मी काय करू म्हणजे? अरे ही जी बहीण आहे ना तिच्या बहिणीला घेऊन जा असं म्हणतात होता ते आणि सगळे हसत असतात बघा प्रेक्षक हो. खूप राग आलेला असतो आता इथे काव्याला पण ती काय करत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता सगळे बघून हसत असतात तिच्याकडे. तर काव्या इथे वळते बघा प्रेक्षक हो आणि त्या मुलांकडे बघते आपल्या नजरेने डोळे वर करून बघते बघा प्रेक्षक हो आणि ती मुलं चिडतात आता ही अशी का बघते म्हणून. तर आता चप्पल बाहेर काढते बघा प्रेक्षक हो. काव्याने तर आपल्या हातात घेते ती. तर आता ती म्हणते माझ्या बहिणीला काय बोलला ना तर आता चपलीने मारेन असं म्हणते ती. अगं ए चपलीने काय मारतेस हाताने मार ना तेवढाच तुझा टच मिळेल असं म्हणतात ती माणसं बघा प्रेक्षक आणि हसायला लागतात जोरजोरात ती. तुला तर एकावर एक फ्री राखतात ना असं म्हणतात ती माणसं. आम्ही दोघं पण आहोत. दोघांना मारणार तू मार 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 असं म्हणतो आणि जवळ येतो बघा प्रेक्षक होतो माणूस. तर आता इथे नंदिनी येते तेवढ्यातच बाहेर आणि कानाखाली मारते त्या माणसाच्या बघा प्रेक्षक होता इथे नंदिनी. आणि सगळं शूटिंग करत असतात बघा कोणीतरी पाठीमागे थांबवून कुठला तरी पोरगा. तर सगळे लोक शूट करायला लागतात बघा प्रेक्षक हा सगळा प्रसंग आणि आता इथे काव्या नंदिनीच्या बाजूला येऊन थांबते आणि घ्या माझ्या बहिणीबद्दल बोलत होता ना असं म्हणते आता इथे काव्या. आली माझी बहीण असं म्हणते आता इथे काव्या. आता बोल. अरे हिच्यामुळे तुझी जिंदगी बर्बाद झाली आणि तुझी बाजू घेतेस असं म्हणतो आता इथे तो माणूस नंदिनी बघा परीक्षक हो. तर आता नंदिनी अजूनही कानाखाली मारते त्या माणसाच्या. तर आता इथे काव्याला एकदम शॉक बसतो काय करते नंदिनी म्हणून कारण लगातार 2 मारते ना ती आता त्या माणसाच्या कानाखाली आणि सगळे लोक शूट करतायत बघा प्रेक्षक हे सगळं. कुणाचं आयुष्य कुणामुळे बर्बाद झालंय हे आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी असं म्हणते आता इथे नंदिनी त्या मुलाला. माझ्या बहिणीला नजर वर करून बघण्याची लायकी नाही तुमची. आमच्या घरात जे काही झालं त्यामुळे मुलींची छेड काढण्याचा लायसन्स मिळालाय का तुम्हाला असं म्हणते नंदिनी. बहीण आहे ती माझी. तिच्यापासून 2 पावलं लांब राहायचं आणि लांब थांबूनच बोलायचं असं म्हणते नंदिनी. शक्यतो बोलायचंच नाही कळलं का असं म्हणते आता इथे नंदिनी. चला निघा इथून असं म्हणते आता इथे नंदिनी त्या मुलांना बघा प्रेक्षक ती मुलं निघून जातात तिथून आणि आता इथे बाकीची सगळी मुलं हे सगळं रेकॉर्ड करत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता नंदिनी येते एकाकडे. हे काय करताय तुम्ही असं म्हणते आता इथे नंदिनी. व्हिडिओ शूट करणं आणि तो व्हायरल करणं ह्या व्यतिरिक्त दुसरी काही कामं नाही आहेत का तुम्हाला असं म्हणते बघा प्रेक्षक नंदिनी. एनिवे तुम्हा लोकांना जे करायचं आहे ते करा पण त्यामुळे आम्हा बहिणींमुळे दुरावा येईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते होणार नाही असं म्हणते बघा प्रेक्षक नंदिनी. तर काव्या खूप खुश होते सगळं ऐकून बघा प्रेक्षक आणि लोक सगळे रेकॉर्ड करत असतात. तर आता इथे नंदिनी मात्र तिथून निघून जाते बघा प्रेक्षक तर आता इथे काव्या पळत पळत जाते नंदिनीच्या मागे मागे. ताई 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 असं म्हणत बघा प्रेक्षक ताई ताई म्हणते आणि आता ती मिठी मारते बघा प्रेक्षक नंदिनीला. थँक्यू असं म्हणते ती. तर नंदिनी आता तिचा हात झटकते. हे बघ मला माहिती आहे तू माझ्यासाठी त्या गुंडांना मारलंस. खरंच ताई मी खूप नशिबवान आहे की तू मला बहीण म्हणून मिळालीस असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे नंदिनी हात झटकते तिचा. लकी तर मी पण आहे असं म्हणत आता इथे जीवा पण येतो बघा प्रेक्षक आणि आता तो स्माईल करतो बघा प्रेक्षक नंदिनीला बघून. तर आता इथे जीवा आपल्या गाडीवरून उतरतो बघा प्रेक्षक आणि आता तो येतो नंदिनीने कावड्याजवळ कारण मला नंदिनीसारखी बायको मिळाली असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक तर आता इथे नंदिनीला काय आवडत नाही बघा प्रेक्षक हे सगळं. तर नंदिनी निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. अरे असं म्हणतो आता ती जीवा. काय हे असं म्हणते आता इथे काव्या. जाता असं म्हणते आता इथे काव्या. तर आता जीवा पळत जातो बघा प्रेक्षक कारण आता काव्या बोलवली असते ना त्याला तिथे. तर आता हसते ती. तर आता इथे दुपार झालेली दाखवले बघा प्रेक्षक तर आता इथे देशमुखांचं घर दाखवलंय. तर आता इथे हसत असते खूप आशा. हे काय असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक काय करतेस मोबाईलमध्ये असं म्हणते आता इथे वसवत्या. रील बघतेस ना असं म्हणते वसवत्या. ह्यातनं जगाचं ज्ञान मिळतं असं म्हणते आता इथे कांबली बघा प्रेक्षक आशा. तर आम्ही काय वाचतो ते काय मूर्खपणा का असं म्हणते आता वसवत्या कारण त्या पुस्तक वाचत असतात ना. तर आता ती बाई म्हणते म्हणजेच कांबली आशा. अहो तुम्ही बघता का हा रील असं म्हणते आता इथे आशा. आशा मला काही बघायचं नाही आहे काम करा दी असं म्हणते आता इथे वसवत्या. हो हे रील बघाय तरी आता एकदा तरी बघा असं म्हणते आशा. तर तुला सांगितलं ना मला इंटरेस्ट नाही असं म्हणते वसवत्या.
आणि काय गं, आम्ही तुला रील बघण्याचे पैसे देतोय का असं म्हणते वसवत्या, की काम करण्याचे? तू मोबाईल ठेव अशा, नाहीतर एक दिवस फोडून टाकीन ना मी असं म्हणते वसवत्या. फोडलं तर नंदिनी ताईनी त्या मुलाला हे बघा असं म्हणून आता आशा दाखवते का प्रेक्षक हो. वसवत्याला तो व्हिडिओ हिच्यामुळे तुझी जिंदगी बरबाद झाली आणि तुझी बाजू घेतेस असं म्हणून मारलेलीस आहे ना नंदिनी. हे सगळा व्हिडिओ बघते बघा प्रेक्षक हो वसवत्या. कुणाचं आयुष्य कुणामुळे बरबाद झालंय ते आमचं आम्ही बघून घेऊ असं म्हटलेलीस आहे ना नंदिनी. तुम्हाला काय करायचं आहे सगळ्याशी? बहीण आहे ती माझी, त्यामुळे 2 पावलं मागे होऊन बोलायचं असं म्हटलेलीस ते नंदिनी. सगळा व्हिडिओ दिसतो बघा प्रेक्षक आता इथे वसवत्याला आणि आता इथे आशा आपला फोन वापस घेते बघा प्रेक्षक हो. कसला मस्त व्हिडिओ आहे, डॅशिंग असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो आशा. आणि आता शॉकमध्ये जातात वसवत्या. काय फोडलंय असं म्हणते आता इथे आशा. मज्जाच आली असं म्हणते ती आणि वसवत्या खूप विचलित होतात बघा प्रेक्षक हो. काय ही नंदिनी, इतकं सगळं झालं तरीही अजूनही बहिणीला मदत करण्याची इच्छा आहे हिची असं म्हणते आता इथे वसवत्या बघा प्रेक्षक हो. छी असं म्हणते ती. तर आता इथे नंदिनी जात असते ना प्रेक्षक हो. तर आता जीवा येतो आणि म्हणतो, बघ ना नंदिनी, ऐक तरी असं म्हणून तो पळत असतो. तर आता इथे नंदिनी म्हणते, माझ्या मागे मागे करू नको जीवा. अरे माझं ऐक तरी, एक एक मिनिट असं म्हणतो आता इथे जीवा प्लीज. कुठे जाऊ मी नंदिनी, कुठे जाऊ असं म्हणतो आता इथे जीवा. तू माझं घर आहेस, हक्काची जागा आहेस असं म्हणतो आता इथे जीवा. मग कुठे जाऊ सांग असं म्हणतो आता इथे जीवा. तर नंदिनी चिडून जाते बघा प्रेक्षक हो तिथून. नंदिनी नंदिनी प्लीज असं म्हणतो आता इथे जीवा. सॉरी, 1 मिनिट ऐकून घे ना प्लीज असं म्हणतो आता इथे जीवा. हे बघ मला माहिती आहे, माझ्यावर किंवा काव्यावर कोणतंही संकट आलं की तुला सहनच होत नाही असं म्हणतो आता इथे जीवा. तू त्याचं उत्तर देसीसच असं म्हणतो आता इथे जीवा. मनात जर अजूनही तितकंच प्रेम आहे तर मग सोड ना राग असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. सॉरी असं म्हणतो आता इथे जीवा. तुझं माझ्यावर आणि काव्यावर राग नाही, तू दुखावलेस हे मला माहिती आहे असं म्हणतो जीवा. पण एक चान्स दे ना बायको, एक चान्स असं म्हणतो आता इथे जीवा. प्लीज एक चान्स, मी सगळं पुसून टाकेन असं म्हणतो आता इथे जीवा. प्लीज प्लीज असं म्हणतो बघा प्रेक्षक हो. कसं पुसाल असं म्हणते आता इथे नंदिनी. कसं पुसाल सांगा ना असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. काय सोल्युशन आहे तुमच्याकडे असं म्हणते आता इथे नंदिनी. तो 16 डिसेंबरचा दिवस माझ्या डोक्यात, मनात, आयुष्यात घर करून राहिलाय असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. माझ्यामुळे कुणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त झालंय हे सहन होत नाही मला. सतत मला आतून खाते ही गोष्ट. आपण कुणाचे तरी फक्त सवय होतो असं म्हणते आता इथे नंदिनी. ही गोष्ट मनातून जातच नाही असं म्हणते बघा प्रेक्षक हो नंदिनी. सांगा असं म्हणते आता इथे नंदिनी. सांगा असं तुम्ही काय करणार आहात की की हे दुखावलेलं पण सगळं पुसलं जाईल कायमचं असं म्हणते आता इथे नंदिनी. बोला ना असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो नंदिनी. नाही मी इथेच उभी आहे, तुम्ही फक्त माझ्या प्रश्नांची उत्तर द्या असं म्हणते आता इथे नंदिनी. बोला असं म्हणते नंदिनी. अहो बोला ना असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. ह्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे जीवा असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि हा त्रिडा सुटणार नाही आहे असं म्हणते आता इथे ती. त्यामुळे प्लीज असं हात जोडते ती आणि म्हणते, प्लीज माझ्या मागे मागे येणं थांबा असं म्हणते नंदिनी. आणि जीवा काय बोलू शकत नाही बघा प्रेक्षक हो. आणि आपला प्रवास इथपर्यंतच होता हे मान्य करा असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. रिक्षा असं म्हणते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे रिक्षा येऊन थांबते तर नंदिनी बसते रिक्षामध्ये आणि आता इथे नंदिनी निघून जाते बघा प्रेक्षक हो. आणि जीवा काय बोलू शकत नाही बघा प्रेक्षक हो इथे नंदिनी सोबत. आणि आता इथे पिक्चर अभी बाकी लिहिलेलं असतं त्या रिक्षाच्या पाठीमागे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा वाचतो त्याने म्हणतो, पिक्चर अभी बाकी है. हा असं म्हणतो आता इथे जीवा. देवा असं म्हणतो आता इथे जीवा. तू काय खेळतोयस माझ्यासोबत असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. नंदिनीच्या नकाराने एका क्षणात घड्यावरून खाली ढकलून दिलंस आणि दुसऱ्या क्षणी असं काहीतरी असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. असं काहीतरी ग्रीन सिग्नल देऊन म्हणजे वरून पडता पडता झाडाच्या फांदीवर असं लटकवून ठेवतोस तू असं म्हणतो आता इथे जीवा. आता इतकं खाली पाडलास तर मग वर येण्याचाही मार्ग दाखव ना प्लीज असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवाला आठवतं नंदिनीने जाता जाता प्रश्न विचारला, असं तुम्ही काय करणार आहात की ही सल हे दुखावले पण सगळं कायमचं पुसलं जाणार असं म्हणते आता इथे नंदिनी. तर त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो, हा प्रश्नाचं उत्तर शोधायला हवं जीवा असं म्हणतो आता इथे जीवा बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा म्हणतो, हे पण असं म्हणतो जीवा, देवाने पॉझिटिव्ह साईन तर दिली आहे असं म्हणतो आता इथे जीवा. पिक्चर अभी बाकी आहे म्हणजे असं वर बघतो आणि म्हणतो, हॅपी एंडिंग अजून बाकी आहे ना असं म्हणतो तो. राईट असं म्हणतो बघा प्रेक्षक हो. आणि खुश होतो तो. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे खूप हसतो आता इथे जीवा. तर आता इथे संध्याकाळ झालेली दाखवले प्रेक्षक हो. तर आता इथे देशमुखांचं घर दाखवलंय. तर आता इथे आशा बघा प्रेक्षक हो मानिनीला व्हिडिओ दाखवते आणि एकदम मज्जा मज्जा असं म्हणून हसत असते ती. आणि मानिनी पण खूप हसत असते तो व्हिडिओ बघून. वा 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 असं म्हणते मानिनी टाळ वाजवत. म्हणून मी तुम्हाला दाखवायला आले असं म्हणते ती. नंदिनी बघ असं म्हणते मानिनी. डॅशिंग डॅशिंग एकदम असं म्हणून हसत असतात बघा दोघे आणि टाळ वाजवत असतात. तेवढ्यातच आता इथे वसवत्या येते. आशा अगं बंद कर ना तो व्हिडिओ असं म्हणते आता इथे वसवत्या. कान किटले माझे, तो टाळ्यांचा आवाज ऐकून असं म्हणते वसवत्या. नको नको कशाला, उलट मी म्हणते मोठ्याने लाव असं म्हणते मानिनी. तू एक काम करतेस का, तू टीव्हीला कनेक्ट कर मोबाईल आणि व्हॉल्यूम मोठा करून सगळ्यांना ऐकू येऊ देत असं म्हणते मानिनी. घरातल्यांना, बाहेरच्यांना, शेजार पाजारच्यांना सगळ्यांना असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. मानिनी म्हणते, वसू ताई तुम्ही सुद्धा म्हणाला होतात ना मीडिया आली तेव्हा
सगळ्यांना कळलं. शेजार-पाजार, नात्यातले सगळे, आपला बिझनेस सर्कलमधले सगळे, त्या सगळ्यांना असं म्हणते मानिनी, "हा व्हिडिओ पाठवूया का आपण?" असं म्हणते ती. "तुला वेड लागलंय का मानिनी?" असं म्हणते वसुआत्या. "वेड लागायची वेळ आलीच होती वसुताई," असं म्हणते आता इथे मानिनी. "त्या चौघांच्या बाबतीत जे काय घडलंय ना, त्यानंतर तुम्ही सुद्धा त्या चौघांना उलट-सुलट बोलत सुटलाय," असं म्हणते आता इथे मानिनी. "गेलेल्या दिवशी खरंच वेड लागला होता मला," असं म्हणते मानिनी. आणि या मुलींकडे नंदिनीच्या शहाणपणामुळे आणि काव्याच्या हुशारीने त्या दोघींनीही सगळं सावरून घेतलंय, असं म्हणते आता मानिनी. आणि आता इथे व्हिडिओ बघत असतात बघा प्रेक्षक हो, जीवा आणि काव्या. नंदिनीचा कसं तिने कानाखाली मारलेला असतो ना, तो व्हिडिओ आता इथे जीवा बघत असतो. "बहीण आहे ती माझी," असं म्हटलेली असते ना नंदिनी, त्यामुळे 2 पावलं मागे होऊन बोलायचं असं म्हटलेली असते नंदिनी. "अरे काय हे सगळं? असं कसं शक्य आहे?" असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो, तो व्हिडिओ बघून. "हे कसं शक्य आहे? आताच आलंय हे, लगेच सोशल मीडियावर व्हायरल कोण केलं?" असं म्हणते काव्या. "अगं हे असं काय करतेस? ह्यातून तुम्ही दोघी बहिणींचा बॉन्ड दिसतोय ना, म्हणून इतका व्हायरल होतोय तो," असं म्हणतो आता इथे जीवा. "एक मिनिट ते सगळं सोड, तुला यायला लेट का झाला सांग," असं म्हणते आता इथे काव्या. "ऐक ना, चौघं भेटणार होतो आपण, चौघं बोलणार होतो, तू लेट आलास आणि ते सुट्टे पैसे शोधण्याच्या नादात मलाही लेट झाला. मी आले तेव्हा पार्थ निघून गेले होते आणि नंदिनी ताई निघत होती तेव्हाच हे सगळं घडलं, माहितीये का," असं म्हणते आता इथे काव्या. तर जीवा तो व्हिडिओ बघून हसत असतो खूप. "वेड्यासारखं एवढा हसू नकोस," असं म्हणते काव्या. "ही बघ तुझी बहीण माझी नंदिनी कसली कसली बोलते," असं म्हणतो जीवा. "फायर ब्रँड आहे," असं म्हणतो आता इथे जीवा. आमच्या नंदिनी मॅडम आहेचच फायर ब्रँड," असं म्हणते काव्या. "शांत शांत वाटते आणि लगेच दुर्गेचं रूप धारण करते रे," असं म्हणते काव्या. "हा व्हिडिओ आहे ना," असं म्हणते आता इथे मानिनी. "हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जी लोक ह्या दोघींना तोडू पाहत होते," असं म्हणते आता इथे मानिनी. "ही चपराक आहे त्या लोकांसाठी." यांना सुद्धा असं म्हणते आता इथे आशा. "ए लायकीत राहायचा आशा तू," असं म्हणते वसुआत्या. "आणि माझ्याकडे तोंड सांभाळून बोलायचं. तुझी जे काय हिंमत वाढली आहे ना, ती कुणाच्या पाठिंब्याने वाढली आहे ना, हे चांगलंच माहिती आहे मला," असं म्हणते आता इथे वसुआत्या बघा प्रेक्षक हो. "आणि कशी आहेस ग तू मानिनी," असं म्हणते वसुआत्या. "तुला ना फक्त तुझ्या सोना दिसतात. तुझी मुलं नाही दिसत ग," असं म्हणते आता इथे वसुआत्या. "तुझी मुलं एका टेबलावर बसून एकत्र जेवत सुद्धा नाही आहेत. हे दिसत नाही वाटतं तुला," असं म्हणते आता इथे वसुआत्या. "दिसतंय, सगळं दिसतंय," असं म्हणते आता इथे मानिनी. "आणि हे सगळं मी सांगू पाहण्याचा प्रयत्न सुद्धा करते आणि हे सावरेल," असं म्हणते ती. "थोडा वेळ लागेल तर नक्की होईल," असं म्हणते आता इथे मानिनी. "सगळ्या गोष्टी अशा पटकट कशा होतील ना ताई? दुधापासून बासुंदी करतो तेव्हा पटकन होऊ शकतं, पण जर आपल्याला श्रीखंड बनवायचं असेल तर चक्क आदल्या दिवशीच बनवायला लागतो," असं म्हणते आता इथे वसुआत्याला बघा प्रेक्षक मानिनी. "म्हणजे एकाच पदार्थापासून होणारे 2 वेगवेगळी पक्वाने आहेत," असं म्हणते मानिनी. "पण प्रत्येकाला वेळ हा वेगळाच लागतो ना," असं म्हणते बघा प्रेक्षक मानिनी. "मग पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या ही तर जिवंत माणसं आहेत," असं म्हणते आता इथे मानिनी. "त्यांना वेळ लागेल आणि त्यांना जो वेळ लागेल तो लागू दे," तसं म्हणते बघा प्रेक्षक मानिनी. "मला खात्री आहे एक दिवस टेबलवर बसून पार्थ आणि जीवा सुद्धा एकत्र जेवतील. एवढंच नाही, ते एकमेकांना स्वतःचा घास सुद्धा भरवतील," असं म्हणते मानिनी. तर आता वसुआत्या हसते बघा प्रेक्षक हो. "तेवढं मात्र नक्की करतील हा," असं म्हणते वसुआत्याने निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथून ती. तर आता इथे आशा म्हणते, "वहिनी निघून जाऊ देत त्यांनी, तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, मनाला लावून घेऊ नका," असं म्हणते आता इथे आशा. "आपल्या पोरी आहेतच लय भारी," असं म्हणते आता इथे आशा. तर आता मानिनी म्हणते, "हो मग," असं म्हणते ती आहेच. "फक्त मी हे जे ठणकावून सांगितलंय ना त्यांना, ते खरंच होऊ देत म्हणजे मिळवलं," असं म्हणते बघा प्रेक्षक मानिनी. "पार्थ आणि जीवामधला ताण कमी होऊ देत रे बाबा देवा," असं म्हणते आता इथे मानिनी. "आपण जेव्हा आपल्याच माणसाशी नीट बोलत नसतो ना, तेव्हा ह्या वसुताईंसारख्या सारख्या माणसांचा फावतो," असं म्हणते बघा प्रेक्षक मानिनी. पार्थ सगळं ऐकतो बघा हा प्रेक्षक हे सगळं. तर आजचा भाग इथे संपतो. बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. आता ह्या वर्षाचा शेवट आणि या नात्याची सुरुवात ती गोडच होणार असं जीवा म्हणतो काव्याला. करेक्ट असं म्हणते काव्या. आता मिशन लग्नासाठी काय पण असं म्हणतात आता इथे काव्या आणि जीवा बघा प्रेक्षक. तर आता इथे पार्थ घरात बसलेला असतो आणि रडत असतो. तर आता इथे जीवा येतो आणि म्हणतो, "मी 1 महिन्यासाठी नंदिनीकडे जाऊन राहायचं म्हणतोय," असं म्हणतो आता इथे जीवा पार्थला. "तुम्हा दोघांना एका घरात एकत्र बघायची त्यांच्या मनाची तयारी झाली आहे, पण तशी वेळच येणार नाही," असं म्हणतो जीवा. "यापुढे मी आणि काव्या तुला आणि नंदिनीला त्रास होईल असं काही करणार नाही आहोत," असं म्हणतो आता इथे जीवा. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.